तर हे बघा इकडे आता ही एवढी भिंत पूर्ण प्रॉब्लेमच कळत नाही की प्लॅस्टरमध्ये प्रॉब्लेम आहे की हॅलो नमस्कार, मी जयश्री. पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या जयश्री झाडगे यूट्यूब चॅनलमध्ये आणि एका नवीन व्लॉगमध्ये. तर व्हिडिओला सुरुवात लेट करत आहे मी, दुपारनंतरच केलेली आहे कारण की ना सकाळी वरती टेरेसवर गेले. तुम्ही क्लिपमध्ये पाहिलंच की जे गुलाबाचं झाड होतं आधीचं 2 आणलं होतं मी रोपं त्याचे. तर एक छानपैकी फुललं, पण एक काय झालं की थोडंसं जळायला लागलं होतं मुळापासून. त्यातलं मग जे हिरवी काडी होती वरती ती कट करून मी ती लावली. आता ती फुटलेली आहे, पण जे खोड होतं ना खालचं ते काढून आता मी फेकून दिलं आहे. आणि दुसरा गुलाबाचं रोप होतं ना त्याचे काड्या मी कट करून त्या दुसऱ्या कुंड्यांमध्ये लावल्यात. आता पाहूया, पावसाचं वातावरण पण आहे, पाऊस पण चांगला चालला आहे. तर त्यामध्ये रोपं वाढली तर आपल्याकडे 2-4 रोपं येतीलच. तर काल तर भरपूर पाऊस होता, रात्रंदिवस पाऊस होता आणि आजसुद्धा सकाळी थोडंसं पाऊस होऊन ऊन पडलेलं, त्यामुळे ना ते थकवा जाणवायला लागला होता. मग नंतर थोडासा आराम केला, काहीच करूशी वाटत नव्हतं मला खरं सांगायचं. त्यानंतर उठले, आवरलं आणि फ्रेश पण झालेले आहे. आणि आत्ता ही का उठलेली तर तिला खेळवते आणि तुम्हाला आजचा संध्याकाळचा दिनक्रम आहे तो तुमच्यावर शेअर करणार आहे. नाही देणार तुला पेन्सिल, हां मग पाटीवरची पेन्सिल तू खाऊन टाकते. 1 मिनिट आता देते काढून. परत तोंडात पेन्सिल घालायची नाही आणि खायची पण नाही. प्रॉमिस? मी सुद्धा खूपदा पेन्सिल खाल्लेली आहे शाळेत असताना, किंवा आत्तासुद्धा डिलिव्हरीच्या वेळेस सुद्धा मी खाल्लेली. इहू पोटात होती त्यावेळेस मी माती खाल्लेली आहे आणि ती चवच वेगळी लागते खरं सांगायचं झालं. आणि तुमच्यापैकी सुद्धा खूप जणांनी पेन्सिल खाल्लेली असणार आहे, ती चव घेतलेली असणार आहे. काय यकायक म्हणावा की आज शिक्षक दिन पण आहे आणि त्या शाळेतल्या गोष्टी मला खरंच आठवल्यात. इतक्या छान शाळेतल्या आपल्या आठवणी असतात ना, खूप छान आठवणी असतात. आणि कोणत्या स्पर्धांमध्ये भाग घेतलेल्या, आपले टीचर कोण होते, मॅडम सर. आम्ही तर मॅडम सरच म्हणायचो, पण आत्ताचे मुलं कशी टीचर म्हणत असतात. आणि खूप छान वातावरण होतं 10वीपर्यंत. आणि त्यानंतर 11वी 12वी अगं हळूहळू आम्ही स्वतः ज्या शाळेमध्ये शिकलो आहोत अशा त्या मराठी शाळा, जिल्हा परिषदेच्या शाळा, त्या शाळेमध्ये टाकायचं की कोणत्या दुसऱ्या शाळेमध्ये टाकायचं, अजून त्या डिसिजनवर नाही पोचतो. आमचा विचार चालू आहे. तर तो विषय मी आता नंतरच तुमच्या संग शेअर करेल की कोणत्या शाळेमध्ये टाकणार आहोत आम्ही. आता आम्ही फक्त खेळणार आहे आणि जो काही घरामध्ये पसारा करणार आहे तो तुम्हाला दाखवते. हे बघा, सगळ्या घरभर काही ना काही करून ठेवत असते. आणि आता 2 दिवस झाले इतका पाऊस आहे ना, बाहेर जाणंसुद्धा मुश्किल आहे. तर हे बघा इकडे आता ही एवढी भिंत पूर्ण भिंत ओल धरलेली आहे. काय म्हणावं तुम्ही सांगा. आता एवढं पावसामुळे ना भिंत पूर्ण हे झालेली आहे. आणि इकडे सुद्धा भिंत तुम्ही पाहू शकता ओलावर धरलेलं आहे. हे तर काहीच नाही आहे. अजून एक तुम्हाला दाखवते बेडरूमची. तर ही इकडे बेडरूममध्ये इथे सुद्धा ओल धरलेला आहे. बेडरूमची ही भिंत आहे ना बॅक साईडची, तिथं पूर्णच ओल आलेला आहे. पूर्ण भिंती अशा पाण्याने पाणवलेल्या आहेत, सगळीकडे पाणी आहे. आता इथे तरी आपण म्हणू शकतो की चिन्याचं जे पाणी आहे, लँडिंगवरचं पाणी इकडे येते दरवाजातून. कोपरा असा पाण्याने पूर्ण हे झालेला आहे ना. नेमकी आता प्रॉब्लेमच कळत नाही की प्लॅस्टरमध्ये प्रॉब्लेम आहे की. अगं तुझं काय चाललंय, हे काय चल पाय घसरेल, चल बा आतमध्ये जा. आमचे 4:30 वाजून गेलेलेच आहे आणि मी आज लेट सुरुवात केलेली. तुम्ही पाहिलेलंच आहे की लेट सुरुवात केलेली आहे कारण की दिवसच असा माझे 2 दिवस असे गेलेत ना, काय सांगायचं. आत्ता तरी थोडंसं फ्रेश वाटतंय आणि 2 दिवस
परत सकाळीसुद्धा मी वरती टेरेसवर, तुम्ही ती क्लिप बघितलीच असेल की गुलाब वगैरे लावले होते. पण सकाळचं वातावरण एकदम कडक ऊन पडलं होतं आणि त्यानंतर मग आणखीनच पाऊस चालू झालेला. गणपती बाप्पांना एकच दिवस राहिले, आता गणपती बाप्पा जाणार त्यांच्या गावी. तर म्हटलं आज मोदक करूया, गणपतीला देवांना नैवेद्य दाखवता येईल मोदक. ही सोफा खुर्ची इहूच्या खेळण्यांसाठीच मी ठेवलेली आहे आणि आता सर्व आवरल्यानंतर किती छान वाटते, क्लीन वाटते, फ्रेश वाटते. आणि ही माझी बॉटल इथेच ठेवलेली असते. प्रेमे आलिंगन आनंदे पूजन भावे भवाळीनं नीनमा त्वमेव मातांच्या पिता. हरे राम 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 हरे हरे कृष्ण कृष्ण घेते. थोडंसं खोबरं किसून झालेलं आहे. मग आठवले की आपला व्हिडिओ कंटिन्यू करायचा आहे, तुम्हाला दाखवते. तर हे बघा, आता हे खोबरं आहे ना ते मी किसून घेतलेलं आहे. कोणी कोणी डायरेक्ट पॅकेट असतं किस, खोबऱ्याचा किस, तो पॅकेटसुद्धा वापरतो. पण मी आता माझ्याकडं खोबरं आहे तर मी खोबरंच वापरते. आणि हे खरंच खूप छान आहे, खूप ड्राय पण नाही आहे, थोडं क्रीमी ऑइलीनेस याच्यामध्ये जास्त आहे, त्यामुळे मोदकाला चांगली चव येणार. मी आता साखर ॲड करते यामध्ये. आईची रेसिपी म्हटलं तरी चालेल, कारण की आई जशी करत होती ना त्या पद्धतीने मी करते. मला थोडंसं न्यू व्हर्जन म्हणजे काय की मी आता यामध्ये मिल्क टाकणार आहे. माझी आई तर मिल्क टाकत नव्हते, पण मी आता थोडंसं ॲड करणार आहे. पाहूया मिल्क टाकल्यानंतर कशी टेस्ट लागते. आणि मी हे फर्स्ट टाईमच करते आणि तुम्हाला तर माहितीच आहे, फर्स्ट टाईम करते म्हणजे मी कोणतेही एक्सपिरियन्स असेल ते तुमच्यावर शेअर करत असते. तर तेही आता मी ते ॲड करते. हो, पिठाची गोळी बनवून घेतले आहेत. आता मी 11च मोदक करणार आहे, कारण की जास्त आमच्या घरी तरी कोणी खात नाही आहे. मला आवडतं गोड, पण मी थोडेच करणार आहे 11. यूचा लॅपटॉप चालू झाला. तर हा नवीन लॅपटॉप मी मागवलाय ऑनलाईन, तुम्हाला दाखवेल नंतर. तर आता रेसिपी बघूया. मोदक तळायचे, तर तेल आता गरम झालेलं आहे, आधी तळून घेते आणि मग तुमच्यासंग बोलते. मोदक एक नंबर टेस्टी होते आणि मिल्क ॲड केल्यामुळे ना आणखीनच चवदार लागत होते आणि माउथ वॉटरिंग त्या टाईपमध्ये. आणि मिल्की यानी की शुगर आहे ना ती मेल्ट झाली होती मिल्क बरोबर, त्यामुळे आणखीन छान चवदार लागत होते. आणि तुम्ही पण ट्राय करा, जर ट्राय करून कशी वाटते मला सांगा. तर हा माझा फर्स्ट एक्सपिरियन्स तुमच्यावर शेअर केला आहे. आणि हे अजून झोपलेलं नाही आहे, बरोबर 11ला 1 मिनिट बाकी आहे. हे बघा, 11 वाजायला 1 मिनिट बाकी आहे. असा हा आजचा ब्लॉग. आय होप तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि स्वतःवर प्रेम करत राहा. बाय बाय.